नमस्कार मित्रांनो, माझे नाव दिया चेतन पाटील। मी इयत्ता 6वी सातपुड्यातील विद्यार्थिनी। आम्ही आज एक उपक्रम राबवला आहे। त्या वर्ग शिक्षकाने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक भित्तिपत्रिका तयार केली आहे। त्याचं उद्घाटन सकाळी शाळेत येतानाच मुख्याध्यापकाने केलं होतं। उद्घाटन करायचं आहे। मला कळालं नाही की भित्तिपत्रिका काय, किती मोठी। सगळ्या मुली मला बोलवायला आल्या। चला म्हटलं बघूया भित्तिपत्रिका म्हणजे काय, अशी छोटीशी असेल। मग त्यांना मी जाता जाता विचारत होतो की किती मोठी आहे भित्तिपत्रिका, खिडकी एवढी आहे का, मग अजून मोठी आहे का, मग किती मोठी आहे त्यांना सांगता नाही आलं। म्हणजे खूप मोठी आहे, खूप मोठी आहे। तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी बघत होतो त्याच्याने मी आनंदी होतो। मग एकदा जर तिथे गेल्यानंतर जी बघितली तर अतिशय सुंदर भित्तिपत्रिका या सर्व विद्यार्थ्यांनी तयार केली होती। एकदा या आणि सरांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांकडून सावित्रीबाई फुलेंवर त्यांचं जीवन असेल, त्यांच्यावरच्या कविता असतील, त्यांच्या कविता संग्रहातल्या कविता असतील, असं अन्य काही सगळं साहित्य त्यांनी त्या भित्तिपत्रिकेवर त्या ठिकाणी आणलं आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं। त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्यावेळेस आपण या अशा गोष्टी करत असतो, लिहित असतो, बघत असतो, शोधत असतो, त्याविषयी किंवा त्याच्याबद्दल आपल्याला अधिकची माहिती मिळायला लागते आणि तीच माहिती आपल्याला खरोखर आपलं जीवन जगण्यासाठी आवश्यक असते। त्यामुळे ती माहिती तुम्ही जास्तीत जास्त मिळवावी या दृष्टीने सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात। नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असतात की अमुक करून आणा, हे करून आणा, हे करून घ्या। तर ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस आपल्याला त्यांचा काहीतरी एक वेगळा उद्देश असतो, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि सर्वांनी त्या दिलेल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं। तर या सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं, मुलांचं, मुलींचं, सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार मित्रांनो, मी दिव्या दिलीप पाटील। मी आता 6वी सातपुडा या वर्गात शिकणारी मुलगी। आज आमच्या वर्ग शिक्षकांनी एक उपक्रम राबवला, त्याचं नाव माझी शाळा माझा आविष्कार। यात सर्वांचे मनोगत लिहिले आहे व माझे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव स्नेहल चंद्रकांत महाजन। मी इयत्ता 6वी सातपुडा या वर्गाची विद्यार्थिनी आहे। आज 3 जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्याबरोबरच आज बालिका दिन आहे। आम्ही पूर्ण वर्गाने एक उपक्रम राबवला आहे, त्याचे नाव माझी शाळा माझा आविष्कार। माझे मित्रमैत्रिणींनी खूप सुंदर अशी चित्रकाम व मनोगत इथे व्यक्त केले आहे, त्याबरोबरच माझे चित्र इथं आहे। नमस्कार, माझे नाव जयज्ञानेश्वर पाटील। आज सकाळी मी वर्गात येताना वर्गात मला कोणी येऊ देत नव्हतं। मग मला समजलं की भावे सर आलेले, सर्व आलेले। मग मी माझी दप्तर ठेवले आणि मी पाहिलं तर आमचे सर्वांचे तिकडे लेखन ठेवले होते आणि मग मी ते पाहून समजला की याच्यात माझे लेखन पण आहे। नमस्कार, माझे नाव नक्षत्र सोनवणे। मी आज शाळेत जेव्हा आली तेव्हा मला या भित्तिपत्रिकेवर रिबीन लावलेलं दिसलं। तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की ही सरांनी पूर्ण वर्गाची भित्तिपत्रिका बनवली आहे।
यात पूर्ण वर्गाचा सहभाग आहे. मी ही भित्तीपत्रिका पाहून मला खूप आनंद झाला. काल माझं ते मनोगत लिहायचं राहिलं होतं, तर मी ते लिहून लवकरात लवकर सरांना दिलं, म्हणून माझे मनोगत इथं सादर झाले. हॅलो, माझे नाव चिन्मय अतुल पाटील. मी 6वी सातपुडा गटात शिकतो. आज भित्तपत्रिका खूप छान आहे. लय भारी झाली, भारी लय भारी. दिसते गोड भित्तीपत्रिका. नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव तमन्ना अनिल तळी. मी या 6वी गटात शिकते. जे सावित्रीबाई फुलेंचं चित्र काढून आणलं, जे इथं लावलं, तर मला खूप आनंद झाला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वसुंधरा राकेश पाटील. मी इयत्ता 6वी सातपुड्याची विद्यार्थिनी. आज 3 जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यासोबतच बालिका दिन. त्यानिमित्ताने आमच्या वर्गाने माझी शाळा माझा आविष्कार हा उपक्रम राबवलेला आहे. मी जेव्हा वर्गात आली तेव्हा भित्तीपत्रिका भिंतीला लावलेली होती. मी पहिले तर माझं दिसलं नाही, मग मी पाहिलं नीट तेव्हा माझं दिसलं. नमस्कार, माझे नाव श्रावणी विजय पालीवाल. मी आता 6वी सातपुडा गटात शिकते. मी जेव्हा घरून शाळेत येत होती तेव्हा मला खूप उशीर झाला होता, पण मी शाळेत येताच बघितलं की वर्गात खूप गर्दी होती. मी बघितलं की भावे सर आणि बाकीचे शिक्षक उभे होते. मग मला समजलं की भित्तीपत्रिका आहे. त्यासाठी मी पण माझे मनोगत मांडले होते. माझे नाव सनद सुधीर वाघ. मी इयत्ता 6वी सातपुडा वर्गात शिकतो. आम्हाला शिक्षकांनी सूचना दिली की सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनाबद्दल आपले मनोगत लिहून आणायचे. तर मी 1 दिवस दिलेलं नव्हतं, तर 4थ्या दिवशी मी ते दिलं. आणि आज मी शाळेत येऊन पाहिलं तर हे भित्तीपत्रिकेत माझे मनोगत. विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव उज्ज्वल जगनसिंग बारेला. मी वर्गात येताना एवढी मोठी वर्गात गर्दी असल्याने मला वाटलं की काय कोणाला झालं की काय, तर मी सावरत वर्गात आला आणि दप्तर ठेवलं की बघितलं की काय इथं तर आमच्या वर्गात मोठी भित्तीपत्रिका होती आणि त्याच्यात माझे बी मनोगत. माझे नाव गायत्री किशोर चौधरी. मी त्या 6वी सातपुडा या गटातील विद्यार्थिनी. मी आज शाळेत आल्याबरोबर भित्तीपत्रिका भिंतीवर चिटकवलेली दिसली. तर मला दिसले भावे सर ते भित्तीपत्रिका खोलत होते. तर मला माझे मनोगत सापडत नव्हते. मी नीट पाहिल्याबरोबर मला मनोगत. विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव तेजकुमार अर्जुन चौधरी. मी चोपडा तालुक्यातील विवेकानंद विद्यालय चोपडा या शाळेत शिकतो. 6वी सातपुडा हा आमचा गट. आमच्या गटाने एक नवीन उपक्रम राबवलेला आहे. त्या उपक्रमाचे नाव माझी शाळा माझा आविष्कार. या उपक्रमात माझा पण सहभाग आहे. तर जेव्हा मी माझे उपक्रम बघितले तेव्हा मला खूप आनंद झाला. धन्यवाद. तेजल संदीप पाटील. मी 6वी सातपुडा या गटात शिकते. मी वर्गात आल्यावर भिंतीवर मला भित्तीपत्रिका चिटकवली दिसली, पण ते लावलेलं होतं म्हणून काय माझी सापडली नाही. ते उद्घाटन झालं तेव्हा माझी दिसली. तर हे पाहून मला खूप आनंद झाला.